आई, माझे भाऊ आणि भाऊजे येत आहेत मला भेटायला. हा मग मी काय करू त्यात? नाही हो आई, ते पहिल्यांदाच येणार आहेत म्हणून म्हटलं काहीतरी थोडंफार सामान आणि श्रीखंड आणू का त्यांच्यासाठी. कशाला? घरात डाळी डुळी नाही तोय. आणि आपण जे खातोय तेच खातील किती? आली मोठी शाणी. आणि या माणसंच आहेत ना का जनावर आहेत? माणसं खात्याल तीच खात्यात. जा गोडभर चहा ठेव जरा, डोकं लय दुखायला लागले. हो, ठेवते. ह्या गुडघ्यानं आणि कमरेनं तर मला नुसता वैताग आणलाय. उचल र देवा, आपल्याच्यानं काय काम होत नाही आता. आई, हा घ्या तुमचा फोन. मगाशी तुम्ही झोपलेला ना, तेव्हा ताईंचा फोन आला होता. त्या येत आहेत. जावई बी येणार येतोय. अगं बाई, घरातलं सगळं आवर, यादी काढ, सामान आण आणि भाजीपाला बी आणला पाहिजे. 2 दिवस राहणार म्हणल्यावर जरा त्यासनी चांगलं गोडधोड घातलं पाहिजे. चल आवर लवकर पटापटा. तसून बाई, पेन आणि वही आण जरा, यादी काढू. उद्याच्याला काय काय सामान लागतंय की बघू. लेकन जावई येणार आहेत, असंच मोकळं घर चांगलं नाही वाटत. काय काय संपलंय मला आत्ताच सांग, म्हणजे मी जाते बाजारात आणि पटापटा घेऊन येते. निघाली बघ मी बाजारला. आणि काय राहिलं तर फोन कर मला. आणि इकडं पोछा पटपट मारून घेऊ दे, माणसं आल्यावर परत बसायचं. हा भेदभाव आयुष्यभरात कधीच संपला जाणार नाही, नाही का?